हो काय मायला कसं खतरनाक दिला बिजा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. स्वागत आहे आजच्या 15व्या दिवशी पंढरपूर वारीमध्ये. आळंदी ते पंढरपूर. आणि आज आपण कुठं आहोत रे? आपण बंडी शेगावला आहेत. 15वा दिवस निघाला आहे. आणि आज आपल्याला थोडंसं निवांत उठलं. आपण जवळपास सकाळी रोज 3 वाजता उठले नाही, कारण आज 1 वाजताचा पालखी आहे. आणि आजचा जो मुक्काम आहे बेंडी शेगाव ते कुठं आहे? वाकरीला आहे. 10 किलोमीटरचा असणार आहे. त्यामुळं कुणीही लवकर उठलं नाही. एकदम निवांतपैकी मस्तपैकी 6, 6:30, 7 वाजता उठले तर. आणि आता सगळेजणांचं आंघोळ बिंघोळ करून रेडी झाले तर, काही जण दर्शन केले तर. आणि आता आरती झाल्याच्या नंतर जेवढे पण माणसं दिसायला येतं सगळे जेवायला बसले तर. कारण सकाळी आता इथून दुपारी जवळपास सगळे 12:30-1 वाजता निघणार पालखी संघच. काही लवकर निघणार, काही उशिरा निघणार. म्हणून सगळ्याला आता जेवायला वाढणार, कारण दुपारचा इथं विसावा नसते, डायरेक्ट संध्याकाळी जेवायला भेटणार. तर जेवढे माणसं येतं सगळे जेवायला बसले तर. आता आपण काय करूया, सगळ्यांना जेवायला वाढूया. जेवायला बसला आणि जेवायला काय काय जिलेबी, चपाती, भाजी आणि भात आहे. एकदम तेलवाला घेतलं मी. सगळेजण आता वाडेकर येतं, जेवढे बसले तर मस्तपैकी जेवण करूया. इथं आता दिसाले सगळेजण दर्शन करायला आले तर. आणि बाहेरच्या साईडला सगळे हा विसावा मला सगळ्यात मुक्काम सगळ्यात चांगला वाटला, कारण माऊलीची पालखी आहे ते जवळ एकदम दर्शन होत आहे बघा. एकदम जवळून सगळेजण दर्शन घ्यायला लागले तर. आणि सगळीकडे भजन कीर्तन करायला लागले तर. एकदम भारी आजचा मुक्काम आहे हा. आता बेंडी शेगावचा सगळेजण भजन करायला आहेत, सकाळी उठून कीर्तन करायला आले तर. जवळपास 11:30 वाजायला लागलेत आणि मी निघायला लागलो इथून वाकरीसाठी. कुठलं गाव होतं रे? भेंडी शेगाव आहे. भेंडी शेगावरून वाकरीसाठी निघायला लागलो. जवळपास 10 किलोमीटरचा हा प्रवास राहणार आहे. जास्त टाईम नाही आहे. लय उशीर निघालो आम्ही 11:30 वाजता. जवळपास 1 घंट्यानंतर माऊली महाराजांची बी पालखी रिंगण. त्याच्या अगोदर आपण निघूया इथून. आणि मेन म्हणजे आज 2 रिंगण होणार, एक उभं रिंगण आणि एक पोल रिंगण होणार. त्याच्यासाठी थोडंसं अगोदर जाऊया. आणि पावसाचं थोडंसं वातावरण व्हायला लागलं. लाईन खूप जास्त आहे. रात्रीच्या दर्शनाला काहीच लाईन नव्हती, सगळे लाईनच लाईन आहे. रस्त्याने निघायला लागलो आता आम्ही बाहेर जाण्यासाठी. हे बघा लाईन तुम्हाला दाखवतो, अशी सगळी लाईनच लाईन आहे. चालता आला आणि इथं लिहिलं बघा, सद्गुरू श्री संत शेख मोहम्मद महाराज पालखी सोहळा, श्री क्षेत्र श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर. म्हणजेच मुस्लिम नाव लिहिले बघा, शेख लिहिले शेख मोहम्मद मुस्लिम यांची बी पालखी आपल्या पूर्ण पंढरपूर वारीमध्ये सादर केली जाते. आणि सगळं काही असा रथ सजलेला आहे. तुम्हाला मधातून दाखवतो कशी आहे त्यांची बघा. अशा प्रकारे मधामध्ये आहे. पाठीमागं तुम्ही पालखी बघितली का? शेख मोहम्मद नाव होतं त्याच्यावर, म्हणजे श्रीगोंदामधून आले ते. तर असं बघा किती श्रद्धा असते माणसांची, त्या महाराजाची किती श्रद्धा असतात. ज्ञानेश्वर महाराज जसे आळंदीहून पंढरपूरला जाते तशी पूर्ण वारी करण्यासाठी त्यांची पण एक पालखी बनवून घेऊन जायला आले तर आपल्या विठोबाला भेटण्यासाठी. असे खूप सारे जेवढे धर्म आहेत त्या सगळे काही मिळून आपला असा भारत देश बनतो. त्याच्यामधले आपला महाराष्ट्र एक पुण्यवान अशी भूमी, जी महाराष्ट्राला आपण जन्माला आला त्या राज्यामध्ये, त्या अशा सोहळ्यामध्ये 200 किलोमीटरचा हा प्रवास करून सगळेजण विठोबाला भेटण्यासाठी पंढरपूरला जातात. आणि इथून जास्त नाही, एक 20 किलोमीटरच राहिले. सगळेजण चालत जायला लागले तर. आणि जेवढे वारकरी इथं एकदम मस्तपैकी. आम्ही खेळ खेळायला नाव आणि भाऊला सांगितलं त्या महाराजाचं बोट करायचं आणि जाऊन नाव आणि गाव विचारायचं. आता भाऊला विचारलंय नाव आणि गाव कुठलं आहे. भाऊ आम्हाला येऊन सांगणार त्यांचं नाव आणि गाव काय, जे खरं आहे ते. बोलायला त्याला काहीतरी बोलायला त्याने पूर्ण माहिती काढून राहिली. भावना विचारून आला, सांग नाव, सांग त्यांचं काय. म्हणजे जे करायला गेलं तर तेच माहित नाही का? जाय वापस आहे. अण्णा चौधरी कुठले? मुळशी. आपण नावच विचारायचं राहिलं. बरं, अशोक चौधरी बरोबर आहे भाऊचं. आता दुसरं कुणाची बाहेर कुणाची करायची? त्याची का? आजी नंतर घेऊ. आजी त्याची करू, ते पुढे आहे ना आपल्या, त्याची घेऊ. ए भाऊ इकडे. आता मी त्याला सांगितलं, त्याला कोण सांगणार आहे? सांग, तू सांगणार आहे? हा, हे सांगितलं यांना पहिल्यांदा बोट कर. नाव खेळायचं, बोट आहे. सांग नाव, सांग ना. त्याला विचारायचं कोण? चल सांग, सोपं विचार. अरे मी बोट केलं ना तसं तू बी त्याला बोट कर त्याला. अरे सांग ना कोणत्या माणसाला जायचं. हा
तुला बोट करायचं बोट 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 सांगितलं त्याला बोट करायला बोट करणार झालं ते. हे अरे सांगा ना राहुल. हे बरं आजाला सांग आजा तू चल चल ते येणार अरे विचार रे बरं हा आजाला चल. आता आजीला सांगितलं भावाला बघूया ते जाऊन कसं करतात ते. हो हो भाई एकदम खतरनाक आवाज आता जाऊन विचारायला त्याला. त्याला विचारायला ते पूर्ण नाव काय कुठले आहेत का आला विचार. शंकर शंकर भीमाशंकरचे आहे त्याचं नाव आहे विठ्ठल म्हणा. विठ्ठल का बावा एक नंबर एक नंबर एक नंबर एक नंबर. आता याचं जा या नाही याला विचारलं आता ये ना याला विचारायचं. बोट दाखव रे मला कोणाला विचारायचं मग. झेंड्यावाडीला हां दादाला सांग ए त्यांचं वय पण विचारा किती आहे. झेंड्यावाल्या काकाला विचारायचं माऊलीला ते गेला विचारायला. आणि आमचा दुसरा भाऊ बघा एका साईडनच पळाला. ए झोलकर इकडे झाला आपला भाऊ जाऊन विचारायला. होमगार काय होत नाही तू. तर भाऊ विचारत आहे आता सांग ना आपल्याला माऊलीला काय बोल. हा वय आहे 74 ते 75. उत्तरेश्वर घुले त्यांचं नाव आणि ते आहेत बीड जिल्ह्यात परळी गावचे रहिवासी. परळीचे आहेत का वा 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 वा. यांना पण पास केलं आता तिघाची बारी झाली. आता माझी भारी आहे नाव खेळायची. त्या भाऊला विचारू 100% विचारू. आता माझी नाव बरं आता सगळ्यात लास्टला ह्या भाऊचा नंबर होता. तर या भाऊ बोट करणार ज्याचा चलतं ना माझं बसलेल्या बाजून नाही हे चलणार यायचं जाऊन बोट करायचं आणि मग जाऊन नाव आणि विचारणार. तुझी वारी आलेली आहे तर तू आता काय करायचं तर त्या एक परस अडकलेली लेडीज आहे ना ती ब्ल्यू कलरची तर त्या ताईचं नाव वगैरे विचारून यायचं त्या माऊलीचं. त्या ब्ल्यू कलरचा आहे मी जातो कॅमेरा माझ्या पाठीवर. हां अरे माझ्याकडे हां चला चला मग. चला आता बघूया काय ट्विस्ट होतोय. तर पहिली वेळेसच तर एका लेडीज माऊलीचं आपण नाव त्यांना विचारण्यासाठी सांगितलेलं आहे. तर हा भाऊनं खूप रिक्षा घेऊन जात आहे वारीमध्ये. येतं सगळ्यांना माऊली म्हणून सगळ्यांचं काय सगळं फ्रीडम असतो. चल हां याचा तर भाऊ आता पोहोचलेला आहे त्या माऊलीपासून त्यांचं नाव आणि गाव आणि वय विचारण्यासाठी. तर आता बघूया तर माऊली काय म्हणतात. त्यांचं नाव गाव ते विचारू शकतात की नाही विचारू शकत. तर आता अशा प्रकारे तीन जणांची भारी झालेली आहे. त्यापैकी तिघांनी यशस्वीपणे तर आपलं त्यांचं नाव आणि गाव सर्वांनी विचारून आलेले आहेत. तर हा भाऊला बहुत टाईम लागत आहे. तर मला तर काय वाटत नाही हा विचार टाईम आउट होण्याची वेळ आलेली आहे. विचार दिले भारी आहे. तर काहीतरी बोलत आहे ते काहीतरी बघतो. आता साईडला सरता द्या. बहुतेक काही नाव वगैरे विचारलेलं आहे. आता काहीतरी गप्पा मारत आहेत. बघू आता काय होते. चला काय नाव वगैरे काय विचारलं का तुम्ही. तर आता म्हणलं त्यांना चॅलेंज दिलं तर ते चॅलेंज करण्यात गेलं. त्यांचं नाव योगिता कुराड म्हणून नाव आहे त्यांचं. आणि त्या संताजी महाराज यांच्या पालखीच्या समोर 4 नंबरच्या दिंडीमध्ये. धन्यवाद ते म्हणत होते. आणि पुण्यामधून ते करायला आले पंढरपूरपर्यंत फर्स्ट टाइम आहे. आणि ते फॅमिली सोबत आलेले आहेत 4 नंबरच्या दिंडीमध्ये. ठीक आहे धन्यवाद. वारला येऊन कसं वाटतं. छान वाटते. किती वर्ष झालं पहिली वारी आहे का. 5-7 झाल्या. 5-6 झाल्या. बरं आता तुम्हाला मोठ्यापणे अजून काय व्हायचे. काय नाही मग 5-6 वाऱ्या झाल्या. कसं वाटतंय तुम्हाला वारीला दरवर्षी. वारी म्हणजे एक टॉनिक आहे. टॉनिक वर्षभर आजारी पडत नाही वारी ओके केली. वारी केली की वर्षभर आजारी पडत नाही. आता तुम्हाला वापस जावं वाटतंय का. नाही आपली सगळी वारी झाल्यावर झाल्यावर मग बाबा तुम्ही कुठून आहोत. कुरवाडी. आम्ही कुरुडवाडी. बरं बाबा तुमचा व्यवसाय काय. व्यवसाय काय तुमचा.
शेती शेती बरं बरं तुम्हाला अजून काय 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 करावं वाटतं असं काय नाही वाऱ्या करू वाटते त्या हा. पांडुरंगाची वारी आनंद आहे काय काय नाही. बरं. दुसरं काय सुद्धा नको आम्हाला. हा. देवाला मग अजून पुढल्या वर्षी वारला येणार तुमचा काय वारीवर अनुभव हो वारी वारी म्हणजे तो आणि काय वर्षभर आजारी पडत नाही वारी जय माऊली चला जय रामकृष्ण हरी ब्रिजून चालायला आला आणि इकडल्या साईडला आजचं आपलं गोल रिंगण होणार आहे. खूप मोठं गोल रिंगण आहे. जवळपास 1 लाख तर माणसं मला अशी सहज दिसायला लागले. तर आता तुम्हाला ब्रिजवरून दाखवतो का एवढं पूर्ण दिसायला लागले खाली आणि सगळे माणसं ब्रिजवर थांबले. तर खाली गोल रिंगण बघण्यासाठी आपण खाली जाऊया. तुम्हाला दाखवतो खाली जाऊन दाखवतो नेमकं असतं तरी कधी लय मोठं दिसायला लागलं. बघा लोक आधीपासून सकाळपासून काय मायला करता खतरनाक दिला बिजा पकडा पकडा पलट 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 निकाली झाली पाहिजे निकाली पलट पलट अरे अरे थांबा थांबा पलट चला माऊली खेळा 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 हो खेळा माऊली सोडा त्याला माऊली 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 वड वड पटक नाही अजून नाही 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 रिंगण होणार आहे आणि माणसं कुठं कुठे चढून बसले जाऊ का पोस्टरच्या वरी भाऊ एक चढून बसलाय त्याच्या साईडला भाऊ झाडावर चढून बसलाय एकदम खतरनाक आहे. इकडल्या साईडला पत्रावर काही जण चढून बसले जाऊ का गाडीवर पण चढून बसले तर आपल्याला पण जुगाड लावा लागणार आहे काहीतरी नाहीतर आपल्याला रिंगणच गोल दिसणार नाही कारण पब्लिक खूप जास्त दिसायला इथं. आपल्या साईडला बघा पोस्टरवर कसे बसले तर पोरं बसताही नाही गेले तरी पण कशी तरी चढून बसले तर इकडं झाडावर बी बघा कसं चढून बसले तर ते जाऊ द्या. इकडल्या साईडला बघा इतक्या लांब झाड असून इकडल्या बी झाडावर माणसं बसले एकदम माकडाने बसले तर तिकडल्या बी झाडावर बसले तर खूप सारे माणसं बघा लांबपर्यंत इकडल्या झाडाखाली किती बसले हो खूप जास्त माणसं आहे तिथे. आहे का ती ड्रोन गन आहे जी सगळ्या ड्रोनला पाडते बघा. ड्रोन दिसला की ते खाली पाडणार दिसायला लागले आणि खूप सारे ड्रोन आहेत ते उडताना दिसते ना तुम्हाला आणि एक भाऊ ड्रोन खूप भारी उडीत ते पण तुम्हाला समोर व्हिडिओ दाखवता. आता सध्या खूप जास्त गर्दी वाढायला लागली तर मला खाली बसा खाली आले उठले उठले झालं का
एक राऊंड मारते आता इथून येते ना थोडा इथे.
8 वाजायला आलेत आणि मी आता पालापाशी आलो. काय भारी होतं राहुल, माझ्या आयुष्यातलं सगळ्यात भारी जे बघितलं मी ते कीर्तनाचं, मृदंग वाजलाली, टाळ वाजलाली, भजनी करू लागली, एवढं असं म्हणजे ते आवाज जे व्हिडिओ मी रेकॉर्ड केला याच्यामध्ये मोबाईलमध्ये ते कधीच त्याला जस्टिस नाही करणार, एवढं भारी वाजलालो. दुम 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 दुम. पण टाईम खूप जास्त लागला, जवळपास पालखी 2 ते 3 घंटे लेट आली, म्हणजे जवळपास 3 ते 4 वाजता यायला पाहिजे होती. 6 वाजून 15 मिनटं, 6:15 वाजता आली आणि त्याने थोडंसं शॉर्टकट मारलं, 2-4 गोष्टीला शॉर्टकट मारलं. 7:30 वाजताच केली, पण जेवढं भारी होतं का नाही, अजून थोडंसं जर लवकर आले असते ना, दिवस असता तर अजून भारी वाटलं असतं. पण एक नंबर असं म्हणजे ही जी फिलिंग आहे ना ती तुम्ही वारीला येऊनच करू शकता. बाकी आजचा जास्त लांबचा नव्हता, तरी पण खूप जास्त टाईम लागला. 9:30-10 वाजता येईन आपली पालखी आणि सगळेजण जे आहेत ते बसले तर टेंटमध्ये, पालामध्ये. आणि मेन म्हणजे इथून जास्त लांब नाही, आपण वाखरी हे पंढरपूरमध्ये येते, म्हणजे इथून जवळपास 5 किलोमीटर, जास्त लांब नाही, 5 किलोमीटर आहे. आणि त्याच्यासाठी उद्या जास्त लांबचं नाही, जवळपास उद्या आपण 2:30 वाजता निघणार आहोत. आणि जे मृदंगाचं होतं ते तुम्ही एकदा तरी आयुष्यामध्ये पाहायला पाहिजे, जे वाखरीमध्ये होतं सगळ्यात मोठं होतं. त्याच्यानंतर उद्या होणार आहे का नाही माहीत नाही, पण जे आजचं झालं ते खूपच भारी होतं. बाकी सगळे इथं टेंट इथं दिसायला, सगळे इथं टेंट आहेत. आणि तिकडल्या साईडला जे दिसायला लागले तिथं आहे आज मुक्काम, आपल्या पालखी आहे आजची, जी वाखरी ती आहे. जवळपास आम्ही निघालतो 1 वाजता आणि 8 वाजायला आहेत, म्हणजे 7 घंटे झाले. 6 घंटे तर मी ते ह्याच्यामध्येच जे रिंगण होतं त्यामध्ये 6 घंटे झाले, 1 वाजल्यापासून 7 वाजता. बाकी एकच नंबर होता आयुष्यामधला, हा एक एक्सपिरियन्स मी कधीच विसरणार नाही. पण जेवढा आहे मोबाईल त्याला काहीच जस्टिस नाही करू शकत, म्हणजे त्याची तुलनाच नाही, जी कानानं ऐकतं ना त्याची तुलनाच नाही. बाकी 1-1.5 घंटा लागणार अजून पालखी यायला, 9:30-10 पर्यंत येईल. मग त्याच्यानंतर सगळेजण जेवायला बसतील. बाकी बाकी तुम्हाला सांगा उद्या अजून काय जायचं, कारण उद्या इथून पंढरपूर तर जास्त लांब नाही आहे. आणि सगळेजण इथंच रस्त्यालाच आहेत, इकडल्या साईडला रस्ता आहे, इकडं टेंट आहे, तर सगळ्यांचे अलग अलग आहेत. आणि तिकडल्या साईडला वॉशरूम पण आहे, जे की चांगली. सकाळी आम्ही निघालता जवळपास किती वाजता, 12 वाजता निघालता. आणि पूर्ण लांब पण नव्हतं, एक 10 किलोमीटरचा हा प्रवास होता, एकदम सोपा आणि सरळ होता. 1 वाजता आपले माऊली महाराजाची पालखी निघालते आणि येता खूप जास्त टाईम लागला, जवळपास 7:30-8 वाजले इथे यायला, म्हणजे आम्हाला यायला आणि पालखीला द्यायला अजून खूप जास्त उशीर वाटला. आज गोल रिंगण झालं, इतकं माझ्या आयुष्यामधली सगळ्यात भारी गोल रिंगण बघितलं, खूप मोठं पण होतं. यांना पण बघितलेलंच आहे, पण एकदम भारी होतं. तुम्ही आयुष्यात कधी पण याला ना तर 100% वाखरीला तर या, जर गोल रिंगण बघायचं असलं. पब्लिक खूप जास्त होती, तुकाराम महाराजाची होती, त्यानंतर सोपान काकाची होती, त्यानंतर आपल्या ज्ञानेश्वर महाराजाची, तिन्ही पालख्याची एवढी पब्लिक झाली की नाही, खूप जास्त पब्लिक झाली. आणि इथून वाखरीहून पंढरपूर किती 5 किलोमीटर राहिले आणि टोटल आम्ही 250 किलोमीटरचा हा प्रवास होता, आळंदी ते पंढरपूर. आता त्यातले फक्त 5 किलोमीटर राहिले, 245 किलोमीटर आम्ही पार केले आणि टोटल किती 16 दिवस लागले. टोटल आपल्याला 16 दिवस लागले आणि उद्या आम्ही पंढरपूरमध्ये जाऊन पोहोचणार आहोत. त्याच्या अगोदर जेवढे पण एक्सपिरियन्स झाले रोज 20-20 किलोमीटर चालण्याचे ते खूपच भारी. 5 दिवस चालले आणि त्याच्यामध्ये आज तर 10 किलोमीटरसाठी एकदम भारी मजा आली. बाकी उद्याचा बी व्हिडिओ खूप जास्त खास बनेल. आणि पाऊस संध्याकाळी आता चालू झाला आहे, जे की दिवसभर नव्हतं, एक चांगली गोष्ट होते. जे बी आपण गोल रिंगण बघितलं ते एकदम सुंदर झालं. आणि पाठीमागल्या साईडला आपल्या इथंच मंदिर आहे, देवाची पालखी आहे. तर बाकी भेटूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका. बोला रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. टाटा, बाय बाय.